ताईचं काम केलं, पंकज ताईचं म्हणून. पंकज ताईच काम केलं म्हणून यांच्या हॉटेलवर जायचं नाही. शपथा खाल्ल्या, मंदिरामध्ये शपथा खाल्ल्या. मला बऱ्याच जणांनी सांगितलं की म्हणले तुझ्या हॉटेलवर यायचं नाही, म्हणून शपथा खाल्ल्या म्हणले. आणि आज 30-40 हजार रुपये धंदा होत होता माझ्या हॉटेलचा. माझ्या हॉटेल अर्धा एकरमध्ये आहे. माझ्या हॉटेलमध्ये काही कमी नाही. पण आज 2 आणि 3 हजार रुपये धंदा होतो. एक तर मागं कर्जबाजारी व्हायची पाळी आली माझ्यावर. 2-3 हजार रुपये धंद्यावर काय होणार आहे? 30-40 हजार कुठून 2-3 हजार ना. फोटो काढून टाका, हे करा. कोणाचा? मुंडे साहेबांचा. काढू शकत नाही म्हणलं. जातीवाद आत्ता झाला. 2012 पासून मुंडे साहेबाचा फोटो आहे माझ्या हॉटेलला. मी ते फोटो काढू शकत नाही म्हणलं. तुम्हाला याच्यात येणं येऊ नका माझ्या हॉटेलवर. मला गरज नाही म्हणलं धंद्याची. मी एक निष्ठ आहे, कट्टर हिंदू मराठा आहे मी, आणि हिंदू म्हणूनच राहणार. कवरेज.com या व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो. पाडळसिंगी नगर रोडवरून जात होतो आणि जात असताना जेवणासाठी एका हॉटेलवर थांबलो. हॉटेलचं नाव आहे बाळराजे हॉटेल. या हॉटेलवर थांबल्यानंतर हॉटेल मालकांसोबत मी बोलताना म्हटलं की आज तुमच्या हॉटेलवर या ठिकाणी मंगळवार असून देखील गर्दी का दिसत नाही? नॉनव्हेजचं हॉटेल आहे, व्हेज देखील आहे. परंतु त्यांनी सांगत असताना मला एक धक्कादायक गोष्ट सांगितली. ती धक्कादायक गोष्ट म्हणजे ते म्हणाले, ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक लागली होती आणि पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे हे एकमेकांच्या विरोधात उभा असताना मी पंकजा मुंडे यांचं काम केलं होतं. मी मराठा समाजातील उद्योजक आहे आणि या ठिकाणी पंकजा मुंडे यांचं काम केल्यानंतर माझा जो व्यवसाय आहे तो व्यवसायावर या ठिकाणी परिणाम झाला. परंतु ज्यावेळेस मी इतक्या जातीवादामध्ये देखील भाजपासोबत एकनिष्ठ आणि पंकजा मुंडे यांच्यासोबत एकनिष्ठ राहून या ठिकाणी त्यांचं काम केलं आणि त्यानंतर माझ्या व्यवसायावर परिणाम झाला, अशी एक खळबळजनक गोष्ट त्यांनी सांगितली. यानंतर मी त्यांच्यासोबत संवाद साधणार आहे. आता नेमकं लोकसभेच्या निवडणुकीनंतर तुम्ही एक हॉटेल चालक आहे, पुढे काय परिणाम झाला? लोकसभा लागली, भरपूर जातीवाद झाला. आता मी सगळ्या जनतेला माहिती आहे, तालुक्याला माहिती आहे की मी भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. त्यासाठी मी आधीवर भरपूर जातीसाठी केलं. आलोचनाच्या इलेक्शनमध्ये मी माझ्यावर गुन्हा बी दाखल आहे. मी आमच्या जातीसाठी केलं म्हणलं. हे देशासाठी मतदान आहे म्हणलं. हे आता हे 2 महिने म्हणलं देशासाठी. बरोबर. हे काय ग्रामपंचायत इलेक्शन नाही. म्हणून मी पक्षाचं काम केलं, पंकज ताईचं. पंकज ताईचं काम केलं. नंतर काय परिणाम झाला? नंतर माझ्या धंद्यावर परिणाम झाला. मग गिऱ्हाईक आहे ना. बरं, तुम्ही बघितलं गोपीनाथ मुंडे यांचा फोटो देखील लावलेला आहे. नेमका जातीवाद झाल्यानंतर कुठे तुमच्या कोणी सांगितलं की हे फोटो लावतो असा तुम्ही लावला, व्यवसाय व्हायचा नाही? नाही, भरपूर लोक म्हणले ना फोटो काढून टाका, हे करा. कोणाचा? मुंडे साहेबांचा. काढू शकत नाही म्हणलं. जातीवाद आत्ता झाला. 2012 पासून मुंडे साहेबाचा फोटो आहे माझ्या हॉटेलला. मी ते फोटो काढू शकत नाही म्हणलं. तुम्हाला याच्यात येणं येऊ नका माझ्या हॉटेलवर. मला गरज नाही म्हणलं धंद्याची. मी एक निष्ठ आहे, कट्टर हिंदू मराठा आहे मी, आणि हिंदू म्हणूनच राहणार. हे बोलून मी आजपर्यंत फोटो काढला नाही हॉटेलचा. बघायला गेलं तर एकनिष्ठपणा किती असतो हे पाहायला गेल्यानंतर कळतं की लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो हॉटेलवर लावल्यानंतर जे गिऱ्हाईक येत होते त्यांनी काही जणांनी सांगितलं की इतका जातीवाद वाढलेला आहे आणि तुम्ही एक मराठा समाजातील उद्योजक आहेत, आपल्याच समाजातील लोक तुमच्या हॉटेलवर येणार नाहीत, तुम्ही गोपीनाथ मुंडे यांचा फोटो काढून टाका. यानंतर देखील जे या ठिकाणी हॉटेल मालक आहेत त्यांनी हा फोटो काढण्यासाठी नकार दिला. या ठिकाणी जर बघायला गेलं तर पंकजा मुंडे यांचं काम केल्यानंतर सुद्धा माझ्या हॉटेलवर परिणाम झाल्याचं देखील बोललं जातं आहे. काय वाटतं, एकीकडे भाजपाचे इतके निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, खरंच भाजप पक्ष इतक्या तळागाळातील कार्यकर्त्यांकडे लक्ष देतोय? लक्ष द्यायला पाहिजे पक्षाने. सध्या काय लक्ष देत नाही, पण द्यायला पाहिजे. आता काही लोकांनी शपथा खाल्ल्या हॉटेलवर यायचं नाही म्हणून. माझ्या लय शपथा खाल्ल्या, मला सगळ्या लोकांनी सांगितलं. पण पक्षाने ध्यान द्यायला पाहिजे. आता लोकसभा झाली, आता जिल्हा परिषद आता लागणार आहे. जानेवारीमध्ये डिसेंबरमध्ये लागणार आहेत. जागा ओपनला सुटलेली आहे. माधवमय सर्कल गेवराई तालुक्यामध्ये. तर तिथं मी दावेदार आहे. ओपनची जागा, ओपनची असली तर मग आपलं काही नाही, पण ओपनची जागा असल्यामुळं मी तिथं दावेदार आहे, प्रबळ दावेदार आहे त्याचा. तर पक्षाने माझा विचार करावा, मला तिथं. बरं, का नेमकं का म्हणले नाही ह्यांच्या हॉटेलवर का जायचं नाही? तुमच्या काही कानावर आलं की तुम्ही म्हणला तर एक शपथा खाल्ल्या? ताईचं काम केलं, पंकज ताईचं म्हणून. पंकज ताईचं काम केलं म्हणून यांच्या हॉटेलवर जायचं नाही. शपथा खाल्ल्या, मंदिरामध्ये शपथा खाल्ल्या. मला बऱ्याच जणांनी सांगितलं की म्हणले तुझ्या हॉटेलवर यायचं नाही, म्हणून शपथा खाल्ल्या म्हणले. आणि आज 30-40 हजार रुपये धंदा होत होता माझ्या हॉटेलचा. माझ्या हॉटेल अर्धा एकरमध्ये आहे. माझ्या हॉटेलमध्ये काही कमी नाही. पण आज 2 आणि 3 हजार रुपये धंदा होतो. एक तर मागं कर्जबाजारी व्हायची पाळी आली माझ्यावर. 2-3 हजार रुपये धंद्यावर काय होणार आहे? 30-40 हजार कुठं, 2-3 हजार कुठं. बरं, किती काळापासून तुम्ही भाजपाची कार्यकर्ते? काय तुमच्याकडे डॉक्युमेंट देखील त्या फाईलमध्ये? काय आहे फाईलमध्ये? मी 2012 पासून आहे. मुंडे साहेबाच्या हाताने प्रवेश केलेला आहे भाजपमध्ये.
माझ्याकडे 12पासून सगळे कागदपत्र आहेत. टोटल मी जेवढं काम केलं पक्षासाठी, ताईसाठी, भाजप पक्षासाठी, ह्या फाईलमध्ये समजा आहे. हो. मुंडे साहेबाची जयंती असू, पक्षाचे कार्यक्रम, पक्षाचं कार्यक्रम असू, विकास कामं असू, जनतेची कामं असू, जे सांगितलेले कामं सगळे मी रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे. तयार माझी पिशी फाईल आहे ती. आणि पक्षाने माझ्या संग न्याय करावा. आणि येईन ते आता जिल्हा परिषद आहे, त्या टायमाला माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय द्यावा, शेवटीच पक्षाला माझी विनंती. बरं, इतका हॉटेलच्या धंद्यावर परिणाम झाला. ताईंसोबत कधी भेट झाल्यानंतर बोलणं झालं? हो, ताईला भेट झाली ना माझी. आम्ही दोघं बी, आम्ही नवरा बायको दोघं जण गेलो, मुंबईला गेलो ताईकडं. ताईला भेटलो, बोललो ताईला. प्रीतम ताईला पण सांगितलं हे हॉटेलच्या धंद्यावर परिणाम झाला. हां, सांगितलं त्यांना अशी असं ताई माझ्या हॉटेलला असं असं झालं. ताई काही नाही म्हणले, यादव मी आहे म्हणले, तुम्ही करीत राहा म्हणले. इतकं बोलणं झालेलं आहे त्यांचं. बरं, एक बघायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये इतका जातीवाद चालू आहे. तुम्ही एक मराठा समाजातील असल्याचं देखील तुम्ही सांगितलेलं आहे. परंतु इतका जातीवाद झाला आहे, या जातीवादामध्ये कुठंतरी अशा हॉटेल व्यवसायावर जायचं नाही अशा शब्द खाण्यात येतात. कसं वाटतंय, हे योग्य आहे का? हे नालायक लोक आहेत बघा. हे जे म्हणणार आहेत का हे जातीवादी, हे लोकांसंग तर मी राहत नाही, ह्यांना बोलत बी नाही. जे म्हणले ते तसं करायला नाही पाहिजे. ते चुकीचं केलं त्या लोकांनी. आणि आज तेच लोक तिकीट मागत आहेत. म्हणजे जे पंकजा मुंडे यांच्या लोकसभेला विरोधात होते, जे लोक पंकज ताईच्या टायमाला लोकसभेला विरोधात होते, पक्षात नव्हते, आज ते लोक तिकीट मागत आहेत. आज त्या लोकांना तिकीट दिलं तर आम्ही कसं काम करणार? त्यांचं करू शकत नाही. आमच्या रक्तात ती गद्दारी नाही. बरोबर. आम्ही इमानदारीने ताईचं काम केलं त्या टायमाला. ताई साहेबांनी पक्षाने आमचा विचार करावा आणि आम्हाला न्याय द्यावा. बघायला गेलं तर मंडळी, पंकजा मुंडे यांच्या लोकसभेच्या निवडणूक झाल्यानंतर स्वतःचं आर्थिक नुकसान करून घेणारे हे जे आहेत ते यादव नावाचे जे हॉटेल मालक आहेत, त्यांनी सांगितल्याप्रमाणे ताईंचं काम केल्यानंतर जे काही आजूबाजूच्या गावातील लोक आहेत पंकजा मुंडे यांच्या विरोधातील, त्यांनी शपथ देखील घेण्यात आली की आजपासून या बाळराजे हॉटेलला जे आहे ते आपण जेवण्यासाठी जायचं नाही. आणि यांनी विरोधात मराठा समाजाचे उमेदवार असणारे बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या विरोधात जाऊन यांनी काम केलेलं आहे. आणि हे काम केल्यानंतर त्यांच्या हॉटेलवर आपण जायचं नाही. बरं, मला आणखीन एक जाणून घ्यायचं आहे, लोकसभा निवडणूक झाल्याचे असं परिणाम व्हायला चालू झालं का? नंतर तुमच्या कसं लक्षात आलं की बाबा ही चूक आपल्याकडून झालेली? लोकसभा झाल्यावर मला त्याच टायमा कळत होतं की आपल्याला असं असं होणार. आता त्याची पर्वा केली नाही? त्याची पर्वा केली नाही. मी मीडियासमोर बोललो त्या टायमाला की ताई साहेबांना मतदान करा. जनता माझ्या त्या टायमाला थांबत नसेल, लोक बाजूला सरकायचे. पण तुम्हाला एक वाटलं नाही की बाबा आपण एक व्यावसायिक आहेत, हॉटेल, आपण जर इतकी उघड भूमिका घेतल्या आपल्या व्यवसायावर परिणाम झालाच? परिणाम झाला, पण मी मतदान देशाचा विचार केला. मी आपल्याला नरेंद्र मोदी पाहिजे. मी म्हणायचो नरेंद्र मोदी बघा आणि मतदान करा, जातीवाद करू नका. हे काय ग्रामपंचायतचं मतदान नाही का कशाचं दुसरं मतदान नाही, हे देशाचं मतदान आहे. ह्याच्यानी मी बोलून लोकसभेला मी काम केलेलं. मंडळी, बघायला गेलं तर सर्वसामान्य कार्यकर्त्याचं या ठिकाणी जे भाजपाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे बघून मतदान करा असं सांगितल्यानंतर कुठंतरी अशा सर्वसामान्य कार्यकर्त्याकडे पक्षानं लक्ष नक्कीच दिलं पाहिजे असे देखील या ठिकाणी यादव नामक जे हॉटेल मालक आहेत त्यांनी या ठिकाणी त्यांनी मागणी केलेली. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका असेल त्यामध्ये नक्कीच असे जे कार्यकर्ते आहेत ज्यामध्ये कुठलाही स्वतःचा आर्थिक व्यवसाय असून देखील एक व्यवसायाचा विचार न करता एका नेत्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहून स्वतःचा आर्थिक नुकसानाचा जो तोटा आहे तो झेलत आहेत. त्या ठिकाणी मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. खरंच हे जी पक्ष आहे भाजप पक्ष इतके एकनिष्ठ राहत आहे, तुमचं नुकसान देखील होतं, लक्ष देईन तुमच्याकडे? देईन ना, लक्ष देईन ना. मला आता विश्वास आहे. मी सध्या तालुका उपाध्यक्ष आहे भाजपचा. मी 2012मध्ये लक्ष्मण अण्णाचं काम करत होतो, पंकज ताईच्या नेतृत्वाखाली. लक्ष्मण अण्णा पवार 10 वर्ष ते आमदार होते. मला त्यांनी तालुका सरचिटणीस केलं, बूथप्रमुख केलं, गणप्रमुख केलं. गणप्रमुख असताना प्रीतम ताईंनी मी ताईला बोललो होतो, ताई म्हणलं माझी जरा परेशान चालली. त्या टायमाला ताईंनी मला थोडीशी मदत केली ती. एक 5-6 लाखाचं एक काम दिलं तर विकास काम, ते मी माझं मत केलं. आता मी सध्या चालूमध्ये शक्ती केंद्र प्रमुख आहे, गणप्रमुख आहे आणि भारतीय जनता पार्टीचा गेवराई तालुका उपाध्यक्ष आहे. सर्कलमध्ये मी भरपूर जनतेने सांगितलेले कामं हे सगळे करतो मी. बरं, गोपीनाथ मुंडेंचा फोटो कधी लावला? आता लावला का अगोदरच लावलेला? ही ज्यावेळेस हॉटेल 2012पासून गोपीनाथ मुंडे साहेबाचा माझ्या हॉटेलला फोटो आहे. आणि फोटो माझा कधी निघणार बी नाही आणि मी कधी काढणार बी नाही. या आधी नव्हता परिणाम झाला गिरायका? कधी नाही झाला. 2000
ह्या लोकसभेपासूनच परिणाम हॉटेलला परिणाम झाला. फोटो काढण्याची देखील लोक तुम्हाला सांगते. भरपूर सांगितले, भरपूर लोक म्हणले. म्हणलं मी फोटो काढू शकत नाही, तुम्हाला यायचं येण्यात येऊ नका. माझ्याकडे जातीवाद नाही, मी सगळ्या समाजाला घेऊन चालणारा माणूस आहे मी. आज माझ्या हॉटेलला येतात सगळे समाजाचे येतात थोडेफार, पण एवढं काय गिरायक राहिलं नाही, मला नाही राहिला जातीवाद. या जातीवादाच्या वादाला एक शिकार बनलात. इकडे पंकजा मुंडेंचं तुम्ही समर्थन केलं, लोकसभेला त्यांचं काम केलं, म्हणून तुमच्याकडे जे गिरायक यायचं आहे ते कमी झालंय, याची शिकार झालात तुम्ही. हा शिकार झालो मी त्याची. बरं, एवढं जातीवाद झाला. जातीवाद झाला. मी समाजासाठी बी केलं, समाजासाठी केस घेतली, अंगावर गुन्हा दाखल करून घेतला. नंतर गुन्हा झाल्यावर अजून बी आता केस ती मागं नील झाली. पण मी म्हणलं आता इलेक्शन चालू आहे, म्हणलं हे देशाचं आहे, म्हणून मी पंकजाताईचं काम केलं पक्षासाठी. मी पक्षाचा माणूस, सगळ्या दुनियाला तालुक्याला माहिती आहे, जिल्ह्याला माहिती आहे की मच्छिंद्र यादव एक निष्ठ भाजपचा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं मला कोणी काही जास्त टोल केलं नाही, काही नाही. फक्त गावातलेच काही टवाळखोर लोक काही की त्यांनीच भेदभाव केला. पक्षाकडून नाही झाला. पक्षाचे लोक, इतर पक्षाचे लोक बी येतात माझ्याकडे, त्यांचं बोलतात. हे समाजाकडून बी नाही झाला. हे समाजामध्ये काही कंटक आहेत, काही कार्यकर्ते ते त्यांनी शपथ घेतला, त्यांनी शपथ घ्यायला लावले, लोकांना मजबूर केलं. आणि ते बी आज भाजपमध्ये आलेत आणि तेच तिकीट मागत, आणि ते आज तिकीट मागत आहेत. ते असं होऊन देऊ का आम्ही? ते लोकांचं आम्ही करू शकत नाहीत ना. बरोबर. हा, तुम्ही जे भाजपचे पहिले कट्टर आहेत तुम्ही त्यांना द्या, मला बी देऊ नका, मी म्हणत नाही, त्यांना द्या. म्हणजे कट्टर कार्यकर्त्यांचा विचार करावा पक्ष. हा, त्यांचा विचार करा. पण जे डुप्लिकेट आता मागून आलेत, हौशे नवशे सत्ता बघून आलेत, ह्या लोकांना दिलेला आम्ही खुला विरोध करणार. मग जे पंकजा मुंडेंच्या विरोधात होते ते आता भाजपमध्ये आले, भाजपमध्ये आले आता, आणि ते तिकीट मागायला, ते तिकीट मागायचे. कसं मागून देऊ आम्ही? कसं होऊन देऊ? ते होऊन देऊ शकत नाही. आम्ही एवढा त्याग केला ना. हो, ते केलं. आज माझ्या हॉटेलला गिरायक नाही राहिला. आज 2 आणि 3 हजार रुपये धंदा म्हणजे काय? म्हणजे आज बाई जर खुरपळ गेलं 300 रोज कमी ती. आज इथं एक जर गडी कामाला मिस्त्री म्हणलं तर मिस्त्री 25,000 रुपये महिना मागतो, एक गडी 12,000 रुपये महिना. कसं भागायचं मग? त्यासाठी मी ठरवलं जिल्हा परिषद यावेळेस लढायची. पक्षाने माझा विचार करावा. ज्यावेळेस पक्षाने माझा विचार नाही केला, मग माझ्या हिशोबाने मी करतो काय करायचं. मंडळी, बघायला गेलं तर सर्वसामान्य कार्यकर्त्याची व्यथा आहे. मंत्री पंकजा मुंडे यांचं लोकसभेला काम केल्यानंतर कशा प्रकारे हॉटेलवर परिणाम झाला, त्याचबरोबर गावागावातच ना शपथा घ्यायला लावल्या की यांच्या हॉटेलला जायचं नाही, यांच्या हॉटेलला जायचं नाही, अशा शपथा घेण्यात आल्यानंतर जे यादव आहे त्यांच्या हॉटेलवर परिणाम झाला. आणि येत्या काळामध्ये पक्षानं माझा विचार करावा असं देखील या ठिकाणी जे हॉटेल चालक यादव आहेत त्यांनी या ठिकाणी मागणी आहे. नाव काय आहे तुमचं पूर्ण? मच्छिंद्र बाबूराव यादव. या कोणत्या गावचे? याच मादळमुळे. मादळमोईचे या ठिकाणचे हे मच्छिंद्र यादव नावाचे जे हॉटेल चालक आहेत. नक्कीच भाजप पक्षाकडून यांचा विचार केला जातोय का? मी सहज या ठिकाणी जात असताना जेव्हा थांबलो आणि यांची जी स्टोरी आहे अत्यंत म्हणजे थोडक्यात एका राजकारणापायी त्यांचं जे आहे ते नुकसान झालेलं आहे. नक्कीच राजकीय पक्ष त्यांचा पुढे विचार करेल का तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.